सर्वेभ्यः नमो नमः सुसायं च। अद्य अष्टाङ्गयोगं पठामः। सर्वेपि भारतीयदर्शनकाराः आत्मोन्नतेः साधकतमं करणं योगविद्या इति मुक्तकण्ठतया उदरीकुर्वन्ति। वेदोपनिषत् स्मृतिपुराणानि च अखिलानि योगोल्लेखं विदधन्ति दृष्टानि भवन्ति। योगेनैव मानवस्य चित्तं निर्मलं शुद्धं स्थिरं च भवितुमर्हति। नास्ति योगसमं बलम्। योगः सार्वभौमधर्मः अस्ति। सः सर्वथा वादविवादविरहितः। सः आत्मानं दर्शयति, मनः शरीरं च संस्करोति। आत्मसाक्षात्कार आकाङ्क्षिणः कृते पातञ्जलं योगदर्शनम् अमूल्यनिधिः अस्ति। साङ्ख्याभिमतानि प्रत्यक्ष अनुमानशब्दप्रमाणानि योगदर्शनम् अङ्गीकरोति। प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः इत्येतानि सन्ति चित्तस्य पञ्चवृत्तयः। पातञ्जलयोगदर्शने योगस्य अष्टाङ्गसाधनानि निर्विकारत्वादिहेतोः निदधाति। तानि इमानि नामानि: यमः, नियमः, आसनं, प्राणायामः, प्रत्याहारः, धारणा, ध्यानं, समाधिः चेति। यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधानानि समाधयः। तत्र यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहाराणि बहिरङ्गानि साधनानि। एवं च धारणा, ध्यान, समाधयः च अन्तरङ्गानि साधनानि सन्ति। यमः अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रहभेदेन यमः पञ्चविधः। परपीडनम् अहिंसा इति कथ्यते। अहिंसकं प्रति न कोऽपि प्राणी वैरी भवति। सर्वेऽपि प्राणिनः तस्मिन् वैररहिता भवन्ति। कथितं च अहिंसाप्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्यागः। कीदृशस्य अपि असत्यस्य अभाषणं सत्यमिति निगद्यते। सत्यभाषणेन भवति वाण्यमोघा। सत्यभाषी यद् वदति तस्य प्रकाशनमात्रेण फलम् उपलब्धं जायते। उक्तं च सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वं। चौर्यकर्मणः त्यागः अस्तेयम् इत्युदीर्यते। अस्तेयात् सर्वविधसम्पदां लाभः भवति। नास्ति असाधकः भवति। कुत्रापि रागः तदभावात् असौ तु लक्ष्म्या स्वयमेव मृग्यते। कथितं च अस्तेयप्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम्। ब्रह्मचर्येण शारीरिकं, मानसिकम्, आत्मिकं च बलमेधते। तत्साहाय्येन योगे अन्तरोन्नतिः भवति। उक्तं च ब्रह्मचर्यप्रतिष्ठायां वीर्यलाभः। अपरिग्रहात् भूतभाविजन्मज्ञानम् उत्पद्यते। लोभवशात् परवस्तुनः अपरिग्रहः इत्यभिधीयते। कथितं च अपरिग्रहस्थैर्यजन्मकथन्तासम्बोधः। नियमः शौच, सन्तोष, तप, स्वाध्याय,
ഈശ്വരപ്രണിധാനഭേദേന പഞ്ചധാ ബാഹ്യശുദ്ധിരാഭ്യന്തരശുദ്ധിഃ ശൗചം ഇതി സമുചിതോദ്യോഗേന സമവാപ്തേ വസ്തുനി തുഷ്ടിഃ സന്തോഷ ഇതി. ദ്വന്ദ്വസഹിഷ്ണുതാ തപ ഇതി. നിയമപൂർവകം ധർമ്മഗ്രന്ഥാധ്യയനം സ്വാധ്യായ ഇതി. ഈശ്വരധ്യാനം തസ്മൈ സ്വാർപ്പണം ഈശ്വരപ്രണിധാനം ഇതി പ്രോച്യത്തെ. നിയമാനാം പരിപാലനേന യാനി ഫലാനി ലഭ്യന്തെ തേഷാം കീർത്തനം യോഗസൂത്രമേവ കുരുതേ. ശൗചാത് സ്വാംഗജുഗുപ്സാ പൗരസംസർഗഃ സന്തോഷാത് അനുത്തമസുഖലാഭഃ. കാര്യാന്ദ്രിയസിദ്ധിരശുദ്ധിക്ഷയാ തപസഃ. സ്വാധ്യായാദിഷ്ടദൈവതാ സംപ്രയോഗഃ. സമാധിസിദ്ധിഃ ഈശ്വരപ്രണിധാനാത്. ആസനം സ്ഥിരസുഖമാസനം. സാധനാयै യത് സുഖദമനുകൂലം തദാസനമിതി ഗീതം. ആസനം സ്വസ്തികാസന സിദ്ധാസന പദ്മാസനാദിഭേദൈഃ ബഹുവിധം. പ്രാണായാമഃ ആസനജയഭൂതേ സതി ശ്വാസപ്രശ്വാസയോഃ ഗതിവിച്ഛേദം അർത്ഥാത് ശ്വാസപ്രശ്വാസഗതിനിരോധഃ പ്രാണായാമഃ ഇതി പ്രോച്യത്തെ. പതഞ്ജലിഃ പ്രാഹ പ്രാണായാമാത് അജ്ഞാനാവരണം ക്ഷീയത്തെ മനഃ ച സ്ഥിരം ഭവതി. പ്രാണായാമസ്യ ചത്വാരഃ ഭേദാഃ. ബാഹ്യഃ രേചകപ്രാണായാമഃ. ആഭ്യന്തരഃ പൂരകപ്രാണായാമഃ. സ്തംഭവൃത്തിഃ കുംഭകപ്രാണായാമഃ. കേവലകുംഭകപ്രാണായാമഃ ചേതി. പ്രത്യാഹാരഃ പ്രതി അർത്ഥാത് പ്രതികൂല, ആഹാര അർത്ഥാത് വൃത്തിഃ. യേന ഇന്ദ്രിയാണി വിഷയേഭ്യഃ വിമുഖാനി ഭൂത്വാന്തർമുഖീനി ഭവന്തി സഹ പ്രത്യാഹാരഃ ഇതി ഗദ്യത്തെ. ബഹിർഭൂതവൃത്തിഃ നാമ അന്തർമുഖീകരണം. ഏതാനി പഞ്ചസാധനാനി ബഹിരംഗസാധനാനി വർത്തന്തെ. ശേഷാഃ ത്രയഃ അന്തരംഗസാധനാനി മന്യന്തെ. ധാരണ ദേശബന്ധശ്ചിത്തസ്യ ധാരണ ഇതി യോഗസൂത്രേ തൃതീയപാദേ പ്രഥമസൂത്രം വർത്തते. ചിത്തസ്യാഭീഷ്ടവിഷയേ സന്നിവേശനം ധാരണ ഇതി കഥ്യത്തെ. പരം വൃത്തിമാത്രസഹിതചിത്തസ്യ നാഭിനാസികാഗ്രഭാഗ ചന്ദ്രാതിധ്യേയേ നിബന്ധനമപേക്ഷ്യത്തെ അത്ര. ധ്യാനം തത്ര പ്രത്യേകതാനതാ ധ്യാനം ഇതി യോഗസൂത്രേ തൃതീയപാദേ ദ്വിതീയസൂത്രം. ധ്യേയസ്യ അനാരതം ചിന്തനം ധ്യാനമിതി ആമ്നാദം. സമാധയഃ തഥേവാർത്ഥമാത്രനിർഭാസം സ്വരൂപശൂന്യമിവ സമാധിഃ. സമ്യഗാധീയത്തെ ഏകാകീക്രിയത്തെ വിക്ഷേപാൻ പരിഹൃത്യ മനഃ യത്ര സഹ സമാധിഃ. അർത്ഥാത് അസ്യാം അവസ്ഥായാം മനഃ ധ്യേയേ ഏവം വിധതയാ ലീയത്തെ. തത്തദ്ധേയം ച ഉഭയമപി ഭവത്യേകമേവ. ഉഭയോഃ താദാത്മ്യം ഭവതി. ഏവം ധാരണാധ്യാന സമാധയഃ ഇത്യേതേഷാം ത്രികം സംയമഃ ഇത്യേതയാ സംജ്ഞയാ പ്രസിദ്ധം. യോഗാഭ്യാസം വിദധാനോ യോഗി സത്യവസ്ഥാവിഷയേ സിദ്ധിഷു അധികാരം അവാപ്നുതേ.
योगाभ्यासं विदधानः योगी सत्यावस्थाविशेषे सिद्धिषु अधिकारमवाप्नुते। अर्थात् योगाभ्यासेन साधकस्य अवस्थायां लक्षितविशेषशक्तिः प्राप्तिकरणं वर्तते। सिद्धयः अष्टौ सन्ति। अनिमा, लेखिमा, महिमा, प्राप्तिः, प्राकाम्यं, वशित्वम्, ईशित्वं, यत्र कामावसायित्वम्। अनिम्ना योगी अणुरिव, लेखिम्ना तु लेखिम्ना तूलवल्लघुः, महिम्ना पर्वत इव, प्राप्त्या अभिमतवस्तुलाभवान्, प्राकाम्येन निर्बाधेच्छावान्, वशित्वेन सर्वजीववशीकरणशक्तिशाली, ईशित्वे भौतिकपदार्थाधिकारी, यत्र कामावसायित्वेन च सिद्धसकलसङ्कल्पः भवति। योगी न कदापि ऐश्वर्यलोभेन योगसाधनायां प्रवर्तेत। तदीयं लक्ष्यं तु मुक्तिलाभः अस्ति। तस्मात् तत्रैव आत्मानं प्रवर्तयेत सः इति योगसूत्रस्य कठोरः आदेशः विद्यते। योगदर्शनानुसारम् एतेः सिद्धयः योगिनां मार्गे स्वतः उपस्थिता भवन्ति। योगदर्शनस्य अन्तिमं लक्ष्यम् आत्मदर्शनं वर्तते। योगिनाम् इत्थं लक्ष्यदिशि सदा जागरूकः भवेयम्। सिद्धिं प्रति ध्यानं न दातव्यम्। योगदर्शनस्य इयमेव शिक्षा विद्यते। समाधिः योगस्य अन्तिमः सोपानः। सः च ईश्वरप्रणिधानात् सिद्ध्यति। तस्मात् ईश्वरः हि महनीयं स्थानम् अधितिष्ठति। ईश्वरप्रणिधानान्वितयोगाङ्गानाम् अनुष्ठानेन निष्प्रत्यूहमाश्वेव समाधेः सिद्धत्वात् ईश्वरस्य महत्तां नितरामेव स्फुटभावेन योगः समुद्घोषयति। ततः प्रत्यक्चेतना अधिगमः अपि अन्तरायाभावः चेति योगविद्या परमपदप्रदायिनी। सा माता इव सर्वजीवान् सुखिनः अवलोकयितुम् अभिलषते। तदीया सिद्धयः अपि सन्ति अलौकिकाः। ईश्वरस्य सिद्धौ अधोलिखिता युक्तयः दीयन्ते। वेदोपनिषदादीनाम् ईश्वरगुणगायित्वात् सिद्ध्यति यत् ईश्वरः अस्ति। पदार्थेषु दृश्यमाना लघुता महता च सूचयति यत् कोऽपि पदार्थः अवश्यमेव एतादृक् यः अणोरपि अनीयान् महतः अपि महीयान् अस्ति। यः ईदृशः स एव ईश्वरः। पुरुषप्रकृत्योः संश्लेषेण संसारस्य सृष्टिः भवति। अथ योगानुशासनं शब्दानाम् अनुशासनं विदधता पातञ्जले कुर्वता वृत्तिं राजमृगाङ्गसज्ञकमपि व्यातन्वता वैद्यके अनेन सूत्रेण केन सूत्रेण अथ योगानुशासनम् इति सूत्रेण योगशास्त्रस्य सम्बन्धाभिधेयप्रयोजनानि आख्यायन्ते। पातञ्जलयोगसूत्रवृत्तौ 41 सूत्रे कथितमस्ति। क्षीणवृत्तेरभिजातस्येव
मणेर्गृहीतृग्रहणग्राह्येषु तत्स्थ तदञ्जनता समापत्तिः इति। क्षीणवृत्तयः यस्य तत् क्षीणवृत्तिः तस्य गृहीतृग्रहणग्राह्येषु आत्मेन्द्रियविषयेषु तत्स्थ तदञ्जनता समापत्तिः भवति। इतः परं योगयोः मुख्यफलं पादसमाप्तिपर्यन्तं वक्तव्यम्। सम्प्रज्ञातस्य फलमुच्यते अस्मिन् सूत्रैः। समापत्तिरिति च साक्षात्कारपरिभाषा। स्थूलसूक्ष्मग्राह्योपरक्तं चित्तं तत्र समापन्नं भवति। ग्रहणं च गृह्यते अनेनेति व्युत्पत्त्या करणसामान्यं त्रयोदशविधम्। ग्राह्यं च स्थूलसूक्ष्मसूक्ष्मतररूपेण त्रिविधम्। पञ्चभूतपञ्चतन्मात्रप्रकृतरूपम्। अतः गृहीत्रादित्रैविध्येन योगस्य विषयः सर्ववस्तुसङ्गृहीतमिति सामान्यतः समापत्तिः उक्ता। स्थूलं कार्यं सूक्ष्मं च तत्कारणम्। प्रकृतिपर्यन्तं च अन्यत् सर्वं सूक्ष्मम् इति योगदर्शनं तत्र अष्टाङ्गयोगः इति विषयमपि उक्तः। धन्यवादः।